विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर सध्या TCS IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत। तर या पॅटर्नचा विचार करता आपण गणित बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू करत आहोत। तर पार्ट आहे हा तिसरा आहे। चला तर पहिला प्रश्न पाहू आपण। 5व्या क्रमांकाशी संबंधित असलेला पर्याय निवडा, ज्याप्रमाणे दुसरा क्रमांक पहिल्या क्रमांकाशी संबंधित आहे आणि चौथा क्रमांक तिसऱ्या क्रमांकाशी संबंधित आहे। तर बघा संख्या कोणत्या आहेत, 76, 16 ह्या दोन्हीचा संबंध, परत 56, 12 ह्या दोन्हीचा संबंध सेम असेल आणि 21 आणि इथली संख्या शोधायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला ह्या दोन्हींचा आणि ह्या दोन्हींचा संबंध कसा आहे ते शोधायचं आहे। तर चला आपण पहिल्या संख्येचा बघू। 76 16, 16 गुणुले आपण 5 करू। 16 पंचे 80, 80 जर 4 वजा केलं तर आपल्याला हे संख्या भेटते 76। तर चला याचा पण तसा संबंध आहे का बघू आपण। तर 56 - 12, 12 गुणुले 5, 12 पंचे 60 वजा 4 आले उत्तर 56। तर याचा संबंध बघू आपण। 21चा कशाशी संबंध आहे, तर आपल्याला बघावं लागेल आता 21चा संबंध काढण्यासाठी। बघा उत्तरात बघू, 18 पंचे 60, 60 येले, तर हे तर येऊ शकणार नाही। 7 5 35 हे पण येऊ शकणार नाही। 5 5 25, म्हणजे आपण जर याच्यातून 4 वजा केलं तर आपलं उत्तर 21 येईल, म्हणजे इथं कोणची संख्या येईल 5। चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण। 2 नंबरचा प्रश्न आहे। इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो। बघा शब्द आहेत लास्टली, लार्ज, लेडल, लॅटेक्स आणि लॅमिनेट। तर बघा आता इथं पहिलं अक्षर तर एल आहेच। एलच्या नंतर आपल्याला ABCDचा क्रमांक शोधावा लागेल। एच्या नंतर सगळ्या एलच्या नंतर सर्वीकडे एच आहे। परत एच्या नंतर बी येईल, बी कुठेच नाही। परत डी आहे, डी म्हणजे 5 नंबरचा पहिल्यांदा येईल शब्द आपल्याला, कारण की डी आहे। डीच्या नंतर ई कुठे आहे का बघा, 3 नंबरला ई कुठेच नाही। ईच्या नंतर एफ, डायरेक्ट यम आहे, तर 3 नंबर आहे तर यम आहे। मग नंतर म्हणजेच नंतरचा शब्द आहे 4 नंबरचा। परत आहे यमच्या नंतर आरचा क्रमांक लागू शकतो, आर म्हणजे हे 3 नंबरला येईल। परत शब्द टी, इथं 2 नंबरचा आहे आणि राहिला कोणचा शेवटी 1 नंबरचा, म्हणजे आपलं उत्तर आहे 5 4 3 2 1। किती नंबरला आहे बघा, 5 4 3 2 1, म्हणजे उत्तर आपलं हे आहे। चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण। दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते पद येईल। तर पद आहेत LRL MT QN JX PP JB OR DF। तर बघू आता इथं कोणची अक्षर येईल बघा, LRL MT, परत Q आहे NJX। बघा ही आरच्या नंतर जे वजा केलं आहे, इथं आरच्या अगोदरची संख्या घेतली आहे Q, पण L 2च्या +2 केला आहे, LMN म्हणजे 2 नंबरचा घेतला आहे। परत इथं 1 न 2 न वजा केला आहे, इथं प्लस, इथं 3 ने वजा। बघा MJKL हे 3 नंबरला M येते, म्हणजे वजा 3 केला आहे। परत TX इथं किती +4 केला आहे, म्हणजे 4 ने पुढे गेला आहे, TUVW आणि X म्हणजे 4 नंबरचा घेतला आहे। म्हणजे आता परत बघा, वजा Qच्या नंतर P येणार वजा 1, परत Pच्या नंतर O आहे, म्हणजे Pच्या अगोदर O येणार, म्हणजे वजा 1 केला आहे। परत इथं ओच्या अगोदर काय येईल, म्हणजे वजा 1 होऊ शकते। ओच्या अगोदर येते
एन, म्हणजे आपलं उत्तरात आहे का कुठं एन? हे बघा एकच ठिकाणी एन आहे. तरी आपल्याला जर पुढे परताळा करायचा असेल तर बघू शकतो, तर इथं +2 केला आहे, म्हणजे एनच्या पुढे 2ने कोणचा येऊ शकते? पी. परत प्लस पीच्या पुढे 2 आर, परत प्लस आरच्या पुढे टी 2ने. तर बघा एन टी, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. 4 नंबरचा प्रश्न आहे. या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष दिले आहेत. 1 2 3 दिले आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहेत ते ठरवा. विधान आहेत आता, काही दिवे घड्याळे आहेत. काही दिवे, हे दिवे, आणि काही दिवे घड्याळे आहेत, म्हणजे बघू आता हे घड्याळ. परत दुसरा निष्कर्ष काय सांगितले? सर्व घड्याळे पुस्तके आहेत. म्हणजे आता ह्या पूर्ण हा गोल जो आहे तो हे पुस्तकं आहेत, पुस्तकं. आणि काही पुस्तके दगड आहेत, म्हणजे काही पुस्तकं, ठीक आहे, काही पुस्तकं दगड आहेत, हे दगड. तर निष्कर्ष काय सांगितलेला आहे आपल्याला? काही दिवे दगडाचे आहेत का? नाही, म्हणजे हे पण येणार नाही आपलं. काही पुस्तके दिव्यांची आहेत, काही पुस्तके दिव्यांची आहेत. परत दुसरं काय निष्कर्ष आहे? काही घड्याळे दगड आहेत. काही घड्याळे दगड आहेत का? तर नाही. तर आपलं निष्कर्ष काय आहे? जे फक्त 2च सत्य असू शकतं. तर कशामध्ये आहे? तर फक्त निष्कर्ष हे 2 अनुसरण करतो, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षर समूह निवडा. तर अक्षर आहेत जी, झेड टी, झेड एस एम, एस एल एफ, एल एम, एल ई वाय. तर इथलं अक्षर ओळखायचं आहे. जी, झेड टी, झेड एस एम, एस एल एफ, एल ई वाय. बघा आता हे अक्षर इथले आहे पूर्ण, हे इथं, हे इथं, हे इथं. तर बघा आता झेड कशाला आहे? तर जी 7, म्हणजे जीच्या पाठीमागे 7 घराने मागचा अक्षर घेतला आहे, म्हणजे झेड. तुम्ही लक्षात येत नसेल तर ABCD काढून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जीच्या पाठीमागे 7 घर पाठीमागे जायचं, म्हणजे त्या ठिकाणी झेड येते. परत झेडच्या पाठीमागे 7 घराने एस येते. परत -7, म्हणजे एसच्या पाठीमागे 7 घर जर गेलं तर एल हा अक्षर गट येतो. परत इथं पण तसंच आहे, -7, -7, -7. इथं पण तसंच आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी -7ने मागे गेलेला आहे अक्षर. तर एलच्या मागे 7 घर काय येते ते बघायचं आहे. परत ईच्या मागे आणि वायच्या मागे 7 घर काय येऊ शकते? बघा एलच्या पाठीमागे के येईल, के नंतर जे येते, जेच्या नंतर आय, एच, जी, एफ, ई. बघा आता हे ABCD काढून बघा तुम्ही. हे एल आहे 12 नंबरला आहे त्यांचा क्रमांक. परत 1 2 3 4 5 6 7 नंबरला इथं ई आलेला आहे. बघा असंच आता ईच्या 7 घर मागे जर गेलो आपण तर येते एक्स, आणि वायच्या 7 घर जर मागे गेलो आपण तर आर येते. तुम्ही ABCD काढून बघू शकता. चला तर पुढचा प्रश्न पाहू. आपलं उत्तर आलं आहे EXR. EXR हे उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिल्या शब्दाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडायचा आहे. जलद, हळू. वर ह्याच्या पुढचा आहे. बघा आता जलदचा विरुद्ध शब्द येतो हळू. तर वरचा विरुद्ध शब्द काय असू शकतो? खाली. म्हणजे उत्तर आहे आपलं हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. आरशाला
उजवीकडे ठेवल्यावर खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या प्रश्न आकृतीचे योग्य आरशातील प्रतिबिंब दर्शविते? हे आपली आकृती आहे. याला आपल्याला आरशात कशी दिसेल हे पाहायचं आहे. आरशातील प्रतिमा बघण्यासाठी आपल्याला कधी पण याची, हे समजा आरसा आहे, याची उलटी प्रतिमा इकडे काढावी लागेल. त्याच्यासाठी मग बघा आपल्याला कोणतं येऊ शकते. म्हणजे ह्या साईडला इथं ई आणि इथं सी, म्हणजे ह्या साईडला ईच्या उलटं, सॉरी, हे आपला आरसा आहे. ईच्या उलटं असेल ई हे, आणि परत सी उलटी येईल. तर इथं फक्त एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपल्या ह्या 4 नंबरच्या आकृतीत ई आणि हे सी, आणि पर्सेंटेज इथं येईल. आणि हे स्लॅश पण असे येण्याच्याऐवजी इकडे असं येते आपले. म्हणजे बघा हे स्लॅश आहे आणि हे पर्सेंटेज, म्हणजे आपलं उत्तर आहे 4 नंबरची आकृती. कधी पण आरशातली प्रतिमा पाहण्यासाठी इथं आरसा म्हणजेच ह्याच्या विरुद्ध ह्याला इकडे काढून पाहायचं, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर लक्षात येईल. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर संख्या आहेत त्या 600, 120, 30 आणि हे 10. या संख्या कमी होत गेलेल्या आहेत, पण खूप मोठ्या प्रमाणात कमी होत गेलेल्या आहेत. याचा अर्थ की इथं वजा तर होऊ शकणार नाही, कारण की 600 डायरेक्ट 120 घेतलं आहे, त्याच्यापेक्षा म्हणजेच शक्यतो इथं भागाकार केलेला असेल. तर चला तर बघू आपण आता कसं आलं आहे. हे 600 भागिले आपण 500 करू, 5 करू, 5 1 5, 5 1 5, उरले इथं 1, 5 दुनी 10, शून्याला 0, म्हणजे 120 आपले आले उत्तर. चला 120 घेऊ आपण आता. 120ला आपण 4ने भाग घालू. 4 1 4, 4 3 12, हे आलं 30 उत्तर, म्हणजे पुढची संख्या भेटली आपल्याला. परत 30 बघूत आपण, 3 घेऊ आपण. बघा 1 न कमी घेत गेलेलो आहेत आपण संख्या. 5 4 3 घेऊ. 3 1 3, 3 1 3, म्हणजे 10 आलं, हे आलं. परत आपण आता ह्याला 2ने भाग घालू. 3च्या नंतर 2, बेक बे बे पंची 10, म्हणजे आपलं उत्तर आलं 5 ही संख्या आली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागे खालीपैकी कोणती आकृती येईल? तर बघा आता आकृती आहे. पहिली आकृती सेंटरलाच बाण आहे. परत इकडे 90 अंशाच्या कोणात वळले आहे हे बाण. परत खाली वळला आहे 90 अंशाच्या कोणात. परत सरळ झाला आहे, आणि परत आपल्याला जे बाण हा 45 अंशाच्या कोणामध्ये वळत आहे. इथं बघा सरळ आहे, इथं इकडं 45 अंशामध्ये वळला आहे. परत खाली 90मध्ये गेला आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये. परत 45 अंशमध्ये आला आहे सरळ. आता परत आपल्याला 45 अंशमध्ये वळायचं आहे, म्हणजे हे सरळ येऊ शकतो. बघा हे इथून इकडे हे सरळ. आता स्टार बघू आपण. स्टार इथं होता, परत दुसऱ्या आकृतीत इकडे गेला आहे, परत तिसऱ्या आकृतीत इकडे, चौथ्या इथे, म्हणजे 5व्या कुठे येऊ शकतो? इथं येऊ शकतो. स्टार तर 2 ठिकाणी इथं आहे, पण जो बाण जो आहे 45 अंश डिग्री सेंटीग्रेडमध्ये वळलेला आहे, म्हणजे हा सरळ. तर आपलं उत्तर आहे हे 4 नंबरची आकृती. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? म्हणजे आपल्याला हे 120 उत्तर येऊ शकेल. चला आपण आता हे आपलं समीकरण आहे, तर कोणचे चिन्ह बदलू म्हणजे आपलं उत्तर 102 येईल. तर 165, वजाच्या जागी आपण भागाकार घेऊ. बघा इथं वजा आहे, वजाच्या ऐवजी भागाकार घेऊ. 15, परत भागाकारच्या ऐवजी वजा करू, म्हणजे आपल्याला भागाकार आणि वजा हे चिन्ह बदलत आहोत. समीकरण परत जशास तसं 5 + 6 गुणुले 16 बरोबर 102. तर ह्याला मांडणी करू आपण. 165
भागिले 15 वजा 5 अधिक 6 गुणिले 16 बरोबर हे 120. 15 एक 15, 15 एक 15, तर उरले 15 एक 15. 11 वजा 5 अधिक 6 गुणिले 16 बरोबर 102. ह्या 16 6 आणि 16चा गुणाकार करू आपण अगोदर. 16 सक्क 96. इथं राहिले 5, हे वजा 11 बरोबर 102. ह्या दोनची वजाबाकी 6 राहिले अधिक 96. 6 12ला 2 हातचा आला 1, 9 1 10. म्हणजे आपलं उत्तर हे 102 आलं. तर आपण कोणचे चिन्ह बदललो आहोत? भागाकार आणि वजाचं चिन्ह बदललो आहोत. म्हणजे आपलं हे उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, विशिष्ट सांकेतिक भाषेत BRIGST ब्राईटला JSCVJI असे लिहिले जाते आणि ब्रोकनला PSCPGM असे लिहिले जाते. तर त्या भाषेत बजेट BUDGET बजेटला कसं लिहिलं जाईल? तर बघू आपण आता. हे ब्राईट JSCVJI ह्याच्याकडे लक्ष द्या. आहे बघा, BCIJRS तिरपळ घेतला आहे बघा. JIT 2 क्रमांकाने पुढे म्हणजे TUV 2 क्रमांकाने +2 आणि इथं IJ म्हणजे अधिक 1 पुढे गेला आहे आणि H 2 घराने पुढे J आणि G पण 2 घराने पुढे गेला आहे. इथं 1 1 घराने पुढे आहे आणि इथं तिरप्यामध्ये 2 घराने पुढे आहे. तर पुढचं बघू आपण. ब्रोकन BROKN. तर सांकेतिक भाषा आहे PSC. इथं E राहिला आहे EN. CPGM. आता तिरप बघू. BC 1 घराने, OP 1 घराने पुढे, RS 1 घराने पुढे, K Lच्या नंतर M म्हणजे 2 घराने पुढे, परत NOP EH EFG म्हणजे 2 घराने पुढे. तर तसंच आपल्याला याचं पण तसंच करू आपण. बघा इथं BUDG आणि ET ह्या दोन्हीचं काढू आपण अगोदर. बीच्या नंतर C येईल, डीच्या नंतर E आणि यूच्या नंतर व्ही. म्हणजे आपल्याला पहिला भेटलं EVC. आता इथं राहिलं की ते आपलं G राहिलं, E राहिले आणि T. तर 2 घराने पुढे जायचं आहे. Gच्या नंतर 2 घराने GH I येईल, TUV येईल, EFG म्हणजे काय आलं VGI. तर आपलं आहे उत्तर हे EVCVGI म्हणजे उत्तर आहे 1 नंबरचं. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, A + B म्हणजेच A हा Bचा भाऊ आहे, B वजा B म्हणजेच A ही Bची आई आहे, A गुणिले B म्हणजेच A हा Bचा पती आहे, A भागाकार B म्हणजेच A ही Bची बहीण आहे, A ॲट द B म्हणजेच A हा Bचा मुलगा आहे. तर आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे आणि त्यांचं नातं Gचा Nशी संबंध काय ह्या समीकरणावरून ठरवायचं आहे आपल्याला. तर बघू आपण आता. J ॲट द K म्हणजे काय आहे हे.
जे हा केचा मुलगा आहे. ओके, हे जे मुलगा, जे हा केचा मुलगा आहे म्हणजे हा पुरुष असू शकतो, किंवा आपण चौकोनात जे लिहिलं आहे ते पुरुष आहेत आणि जे वर्तुळात घेऊ आपण ते स्त्री समजू आपण, स्त्री, आणि हे पुरुष. जे हा केचा मुलगा आहे, हे के हा पण मुलगाच असू शकतो. परत दुसरं काय समीकरण सांगितलं आहे, के गुणुले एल हे आहे, म्हणजे के हा एलचा पती आहे. के हा एलचा पती म्हणजे ही स्त्री असू शकते. म्हणजे एलचा पती कोण आहे, हे पती के आहे, आणि हे केचा जे मुलगा आहे. परत दुसरं समीकरण काय सांगितलं आहे, एल वजा एम म्हणजे काय, एल ही बीची बहीण आहे, एल ही एमची बहीण, एल एमची बहीण आहे, म्हणजे ही बहीण. आणि परत काय शेवटी एम भागिले एन म्हणजेच एम ही एनची बहीण आहे, एम ही एनची बहीण, ही एनची बहीण कोण आहे, ही एम आहे, म्हणजे हिनं पण स्त्रीच आहे. तर आपल्याला संबंध विचारला आहे, जेचा एनशी काय संबंध आहे, म्हणजेच हे दोघे बहु असू शकतात. भाऊ म्हणजे प्रश्न आहे, उत्तर आहे आपलं हे 3. बघा तुम्ही, के आणि एल हे पती पत्नी आहेत आणि ह्यांची ही मुलं आहेत. ठीक आहे, जे उत्तर आपलं आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसंच तिसरा शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. क्रिकेट, बॅडमिंटन. क्रिकेट खेळण्यासाठी आपण बॅट वापरतो, तर बॅडमिंटन खेळण्यासाठी काय वापरतात, तर रॅकेट, म्हणजेच आपलं हे उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो, तर खोलल्यावर तो कागद कसा दिसतो, हे बघायचं आहे आपल्याला. हे कागद आहे, पहिल्यांदा असं फोल्ड केलं आहे, परत असं, आणि परत मग हे चौकोनात इथं त्रिकोण कापला आहे, हे गोल केला आहे, आणि हे म्हणजे आता खोलल्याच्या नंतर इथं त्रिकोण हा येणारच, परत हा पण त्रिकोण इथं येईल. बघा आता हे फाडल्याशिवाय, प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला याचं उत्तर समजू शकणार नाही. तरी बघा हा गोल इथल्या इथंच येऊ शकतो, आणि परत हे वरती जाणार, म्हणजेच हा त्रिकोण उलटा होईल, आणि परत हे गोल इथं एक येऊ शकतो, इथं एक, आणि ह्या त्रिकोण परत उलटा, आणि इथं एक त्रिकोण येईल, उलटा त्रिकोण, हे असा म्हणजे आपली आकृती येईल. अशा प्रकारे आकृती येऊ शकतो. तुम्ही प्रॅक्टिकली कागद कापून पाहू शकता. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत MEKE हे 32 आणि QUAD ला 45 असे लिहिले जाते, त्याच भाषेत SELF ला कसे लिहिलं जाईल. MEKE एमचा क्रमांक आहे 12व्या क्रमांकावर आहे. तुम्ही ABCD काढून ABCD असं काढून तुम्ही क्रमांक द्या. 1 2 3 4 नंबरला D आहे, जास्त तुम्ही क्रमांक द्या. एमच्या नंतर लगेच खालून NOP अशी उलटी ABCD लिहित जावा, आणि त्यांना M हा 13व्या क्रमांकावर येतो, आणि N 14, पुढे 15 असं क्रमांक देत जावा, म्हणजे तुम्हाला हे गणितचे उत्तर काढण्यासाठी सोपे जाईल. तरी A हा 1 नंबरला आहे बघा, 1. K येतो 11 नंबरला, आणि परत E येते 5 नंबरला.
यांची आपण बेरीज करू. 13 ने 14, 14 ने 11, 25, 25 आणि 5 30. तर आपल्याला इथं किती हे 32 दिलं आहे. तर आधी 2 करू म्हणजे झाले ही 32. पुढचा आहे क्यू यू ए टी. क्यू हा 17व्या क्रमांकावर आहे. ई 21व्या. ए हा 1 नंबरलाच आहे आणि डी आहे 4 नंबरला. यांची बेरीज करू आपण. 4 आणि 1 5, 5 आणि 21 26, 26 आणि 17 43 अधिक 2 करू आपण बरोबर 45 आलं. तर बघू आपण आता हे SELF एस आहे 19व्या क्रमांकावर अधिक ई 5 नंबरला आहे. एल हा 12 नंबरला आहे अधिक एफ 6 क्रमांकावर आहे. 19 आणि 5 25, 25 आणि 12 21 आणि 5 24 आणि 24 आणि 12 36, 36 आणि 6 42 अधिक 2 करू. 42 आणि 2 44 म्हणजे आपलं उत्तर आहे 44. 2 क्रमांक पर्याय 2चं. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे ABCDEF आणि G हे 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसले आहेत. ईच्या उजवीकडे फक्त 2 लोक बसले आहेत. ई आणि ए मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. बी हा एच्या उजवीकडे दुसरा बसला आहे. डी हा एफच्या लगेच उजवीकडे बसला आहे. सी हा जीच्या डावीकडे कोणत्या तरी एका ठिकाणी बसतो. ओळीच्या डाव्या टोकाला कोण बसले आहे. तर ओळीच्या डाव्या टोक्याला कोण बसले आहे ते शोधायचं आहे. तर दिशा अगोदर आपल्याला दिशा माहिती पाहिजे. बघा हे दिशा काढून घेऊ आपण. वरच्या साईडला उत्तर दिशा, इकडे पूर्व, पश्चिम आणि खाली येते दक्षिण. आता आपल्याला हे दिशा माहिती झाल्या. वरच्या साईडला उत्तर दिशा आहे. उत्तर दिशा म्हणजे वरच्या साईडला तोंड करून बसले आहे म्हणजेच हे उजवी दिशा येईल आणि हे दिशा डावी. तर बघा आता आपल्याला प्रश्न सांगितला ईच्या उजवीकडे फक्त 2 लोक आहेत. म्हणजे आता इथं आपण बघू, इथं ई गृहीत धरू. परत पुढे काय म्हणले, ई आणि ए मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. ई आणि ए मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. बी हा एच्या उजवीकडे आहे. बी हा एच्या उजवीकडे म्हणजे आपण इथं ए धरू. एची उजवी साईड, हे उजवी साईड आहे. उजवीकडे दुसरा बसला आहे म्हणजे इथं एक व्यक्ती असू शकते. म्हणजे आता हे बी. पुढे आहे डी हा एफच्या लगेच उजवीकडे बसला आहे. डी हा एफच्या लगेच उजवीकडे बसला आहे. पहिल्यांदा सांगितलं ईच्या उजवीकडे फक्त 2 व्यक्ती, हे उजवी साईड ईची, इथे एक असू शकते आणि इथं. तर बघू आपण आता डी हा एफच्या लगेच उजवीकडे म्हणजे आपण इथं डी घेऊ आणि एफची लगेच उजवी बाजू म्हणजे हे आणि हा डी बसला आहे. तर बघू आता आपल्याला काढायचं आहे. बी हा एच्या उजवीकडे दुसरे घेतलो आहेत आपण ऑलरेडी. परत आपल्याला काय राहिलं आहे आणखी, सी हा जीच्या उजवीकडे कोणत्या तरी एका ठिकाणी बसतो. सी हा जीच्या डावीकडे, जे आपण आता जर इथं जी घेतलो तर इथं सी म्हणजे जीची डावी बाजू ही आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर येतं म्हणजे कोणत्या तरी एका ठिकाणी म्हणतात. इथं ए आहेच ऑलरेडी, तर राहिलं इथं सी म्हणजे हा सी इथं येईल. परत काय राहिलं आपलं इथं झाले 1 2 3 4 5 6 राहिला आपला फक्त आता हे 7 झाले. तर ओळीच्या डाव्या टोकाला कोण बसले आहे
ही डावी बाजू आहे. ह्या डाव्या बाजूच्या टोकाला कोण आहे तर सी बसला आहे. तर आपलं उत्तर आहे सी म्हणजे पर्याय क्रमांक 3. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेईल. संख्या आहेत 176, 326, 526, 776. इथली संख्या शोधायची आहे. पुढे आहे 1226, 1826. तर बघू आपण आता काढू. बघा 176 अधिक आपण 150 करू. 6ला 6, 7 आणि 5 12, 12ला 2 हातचाला 1, 1 2 3 म्हणजे हे 326. 326 मध्ये आपण 200 प्लस करू. 6ला 6, 2ला 2, 3 आणि 2 5 म्हणजे 526 आलं. बघा हे 50ने संख्या आपण वाढवत जात आहोत. हे 150 परत 200 घेतले. आता 200चे 250 घेऊ आपण आता इथं. प्लस 6ला 6, 5 आणि 2 7, 5 आणि 2 7 म्हणजे हे 776 आलं. इथं आपण 250 घेतलो तर त्या प्लस 50 केलं तर 300 म्हणजे 776 प्लस 300 म्हणजे 6, 7ला 7, 7 आणि 3 10. बघा आता आणि परत याच्यामध्ये आपण आता 300 प्लस 50 केलं तर 350. 350 6, 7 आणि 5 12, 12ला 2 हातचाला 1, 3 आणि 1 4, 1ला 1 म्हणजे 1426 आला आपलं. म्हणजे पुढची संख्या आली. जर 1076 घेतलं तर 1426 आली म्हणजे आपलं उत्तर आहे 1076 म्हणजे 4 पर्याय क्रमांक. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. म्हणजे फिरवणे मान्य नाही. ही आकृती फिरवायची नाही. पण याच्यामधला कोणता पर्याय आहे जो या आकृतीत बसू शकतो. तर ऑफकोर्स हे बघा तुम्ही या आकृतीत हे बसू शकते. बघा इथं बघा हे तर येऊ शकणार नाही. हा त्रिकोण पण येऊ शकणार नाही आणि हा चौकोन पण येऊ शकणार नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे हे 3 नंबरचं. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे LMNOPQR हे 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसले आहेत. R आपण आता अगोदर दिशा बघू. ही उत्तर दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण. तर बघा आता आपण उत्तरेकडे तोंड म्हणजेच इकडे तोंड करून बसले आहेत आणि त्यांची हे उजवी बाजू आणि हे आहे डावी बाजू. बघा आता हे इथं बघू आपण. पहिल्यांदा काय सांगितलं आहे आर आणि पी ओळीच्या टोकाला बसले आहेत. म्हणजेच बघा आता इथं आर आणि हे दुसरं टोक आहे पी म्हणजे 2 टोकाला दोघं बसले आहेत. तर एन लगेच पीच्या उजवीकडे लगेच म्हणजे इथं एन उजवीकडे बसला आहे. एम हा आरच्या डावीकडे तिसरा. आरची डावी बाजू ही इकडे म्हणजे तिसरा म्हणजे इथं एक कोणीतरी असेल, इथं असेल आणि ह्या 3 नंबरला हा एम बसला आहे असेल. परत ओ एमच्या लगेच उजवीकडे बसला आहे. एमची उजवी बाजू इकडं म्हणजे लगेच म्हणजेच इथं ओ असेल. परत काय आहे एल एन आणि एम मध्ये बसलेला आहे. एल हा एन आणि एमच्या मध्ये बसला आहे म्हणजे आता इथं एल असेल. परत आरच्या लगेचच डावीकडे कोण बसले आहे. आरच्या लगेच तर क्यू हा इथं बसू शकला असेल कारण की इथं कोणीच नाही. तर काय प्रश्न विचार आरच्या लगेच डावीकडे कोण बसले आहे. आरची डावी बाजू इकडं म्हणजे लगेच कोण आहे तर क्यू. तर उत्तर आहे आपलं हा क्यू म्हणजेच पर्याय क्रमांक 3. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या 2 संख्या अंक नव्हे अदलाबदल करणे आवश्यक आहे. हे आपलं समीकरण आहे. तर बघू आता समीकरण 540 अधिक
225 भागिले 15च्या ठिकाणी आपण 25 घेऊ, आदला बदल करायचे आहे ना, गुणुले 25च्या ठिकाणी 15 घेऊ, वजा 260. म्हणजे हे समीकरण जर सोडवलं तर आपल्याला 415 हे उत्तर यायला पाहिजे. तर बघा समीकरण मांडून घेऊ. 540 अधिक 225 भागिले 25 गुणुले 15 वजा 260. 25 एक 25, 25 9 सव्वा 200 9. परत 540 अधिक 9 गुणुले 15 वजा 260. ह्या दोन्हीचा गुणाकार 15 9 35 अधिक 540 बरोबर वजा 260. ह्या दोन्हीची बेरीज 5 4 आणि 3 7, 5 आणि 6 वजा 260. 5 हे 5ला 5, 7मधून 6 गेले, 1 राहिला, 6तनं 2 गेले, 4 राहिले. म्हणजे हे 415 415. म्हणजे आपण कोणची संख्या बदललो आहेत, 15 आणि 25. म्हणजे आपलं उत्तर आहे 1 नंबरचं. अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.